जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधीजी आमच्यासोबत आहेत. सर, आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली आहे. कोर्टाने काही इन्स्ट्रक्शन्स म्हणजे निर्देश दिलेले आहेत. काय आहेत ते निर्देश? कोर्टानं जे मागच्या हिअरिंगमध्ये सांगितलं होतं ते तज्ज्ञ समिती नेमली जाईल. ते तज्ज्ञ समिती नेमण्याचा निर्णय आज कोर्टाने फायनल केला. त्याबरोबरच BMCने 6 ते 8 या वेळेत कबुतरांना दाना देण्याची तयारी दर्शवली होती, परंतु कोर्टाने तात्काळ तसा निर्णय घेण्यास त्यांना थांबवलं आणि या संदर्भात लोकांच्या हरकती मागून मग निर्णय घ्यावा असं सुचवलं. खरं तर आता ही तज्ज्ञ समिती जी कोर्टानं नेमलेली आहे ती समिती या सगळ्या विषयांचा अभ्यास करेल दोन्ही बाजूंचा आणि मग कोर्टाला अहवाल सादर करेल आणि मग कोर्टाचा निर्णय येईल. तोपर्यंत कबुतरांची काही पर्यायी व्यवस्था व्हावी अशी समाज म्हणून किंवा कबुतरावर किंवा प्राणी पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्या समाजातल्या प्रत्येक घटकाची अपेक्षा होती. दुर्दैवानं तसं घडलं नाही, त्यामुळं कुठंतरी आम्हाला नाराजी तर आहेच, परंतु कोर्टाच्या निर्णयाचा किंवा कोर्टाचा आज जे आदेश दिलेले त्याचा आम्ही आदर करू आणि या कोर्टाच्या निर्णयानं जी समिती नेमली त्या समितीपुढं आमची भूमिका मांडण्यासाठी समाजातर्फे एक समिती नेमण्याचा निर्णय आज जैन समाजाच्या राष्ट्रीय बैठकीत घेतला गेलेला आहे. यामध्ये समाजातले प्रमुख असतील, वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, कायदेशीर तज्ज्ञ असतील, या सगळ्या गोष्टींचा साकल्यानं अभ्यास करतील आणि खरंच आरोग्यावर परिणाम होतो का, तो किती होतो, त्याचं प्रमाण किती आणि मग आपल्याला काय निर्णय घेतला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची भूमिका या समितीसमोर मांडण्याचा प्रयत्न करू. कायदेशीर तज्ज्ञ यातले कायदेशीर पर्याय आम्हाला काय उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करतील आणि ही समाजाची भूमिका ही सेंट्रलाइज समिती एकत्रितपणे ठरवेल आणि तीच भूमिका समाजाची भूमिका म्हणून समाजानं मान्य करायची आहे. कोर्टाने जे निर्देश दिलेला आहे ते 12 सदस्यीय जी समिती आहे ते BMC स्थापन करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ही आपली समाजाची जी बैठक झालेली आहे वेगळी समिती असेल का? हां, ही समाजाची अंतर्गत समिती आहे. मी कोर्टाने जी समिती नेमली आहे त्या समितीसमोर आमची भूमिका मांडावी लागेल, कारण आज जे कोर्टासमोर अहवाल आलेले दिसत आहेत किंवा जे समाजामध्ये रोज चर्चा होते वैद्यकीय अहवालांची, तर नेमके तेवढेच अहवाल आहेत का, ते अहवाल किती दिवसात बनवले गेलेले आहेत, एवढ्या वर्षांचा अभ्यास काय आहे किंवा याचे दुसरे पैलू काय आहेत. जगभरामध्ये प्रगत देशामध्ये युरोप, UK अशा देशामध्ये जे कबूतरखाने चालत आहेत त्या ठिकाणी कशा व्यवस्था होत आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या तज्ज्ञ समितीसमोर मांडण्यासाठी आम्ही एक समिती नेमतो. ती समाजाची समिती असेल, या विषयावर काम करणाऱ्या लोकांसाठीची समिती असेल आणि एकत्रित समाज म्हणून निर्णय घेण्याचं काम ही समिती करेल. कोर्टाने परवानगी दिलेली नाही कबुतरांना खाद्य किंवा दाना देण्याची, तर त्याबाबत जोपर्यंत काही निर्णय होत नाही जैन समाजाची काय भूमिका असेल? आता आम्हाला आवडो की न आवडो न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत न्यायालय परवानगी देत नाही तोपर्यंत जैन समाजाने संयम बाळगायचा आहे, कायदा हातात घ्यायचा नाही. कारण जैन समाजाची एक परंपरा आहे, जैन समाजाचा गौरवशाली इतिहास आहे आणि जगाला शांतता अहिंसेची शिकवण देणारा हा समाज आहे. जगावं जगू द्या या तत्वाप्रमाणे राहणारा समाज आहे. ज्या समाजामध्ये आम्ही राहतो तिथं दुधात साखर बनून राहणारा हा समाज आहे. त्यामुळे समाजातल्या कोणाच्याही भावना दुखावतील, न्यायालयाचा आदर होणार नाही किंवा अनादर होईल असं कुठलंही कृत्य समाजाकडनं होणार नाही, यासाठीच्या सूचना आम्ही येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या सर्व व्यासपीठाच्या माध्यमातून समाजापर्यंत देण्याची व्यवस्था करणार आहोत. जैन समाज शांतिप्रिय समाज आहे, हिंसा मान्य करत नाही. मागे काही घटना झाली आहे, कबूतरखान्याजवळ जैन समाज आक्रमक झाला होता, ताडपत्री वगैरे फाडण्यात आलेली होती. काही आरोप आहे की चाकू वगैरे घेऊन आले होते. त्याचबरोबर एक आरोप असा आहे की जैन मुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही कायदा हातात घेऊ. कुठेतरी हा जो समोर आलेला आहे त्याला धरून असं दोन समाजाला समोरासमोर केल्याचा प्रयत्न केला जात आहे. असं कोणी या प्रश्नामध्ये राजकारण आणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. कारण जैन समाज या विषयाकडे राजकारणासाठी पाहत नाही. आम्ही सहिष्णू आहोत, शांतताप्रियच आहोत आणि शांतताप्रियच राहणार आहोत. त्यामुळं आमचा हा विषय जीवदया या विषयापुरता सीमित आहे आणि त्यामधल्या आमच्या हजारो वर्षांच्या परंपरेच्या भावना आहेत. त्यामुळं त्यात काही बदल असेल तर तोही करण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करणार आहोत. त्या दिवशी समाजाचा उद्रेक झाला, हिंसक नाही झाला. हिंसा कशाला म्हणतात? ताडपत्री फाडणे हे काही हिंसा नाही आहे.
आक्रमकपणा जरूर होता, मी त्या कृत्याचं समर्थन नाही करत, परंतु त्यामागची भावना काय होती तर त्या कबुतरांना काहीतरी खायला द्यावं, ते कबूतर उपाशी मरतात त्यांची व्यवस्था करावी, ही भावना त्यामध्ये होती. चाकू सुरे हे बोलायला खूप मोठे शब्द भारी वाटतात. किचनमधली सुरी भाजी कापायची म्हणजे ते काही हत्यार नाही आहे, दोरी कापण्यासाठी त्याचा वापर केला, त्याला खूप मोठा बाऊ केला जातो. असं जैन समाज कधीच वागत नाही. शेकडो हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये अपवादात्मक असा पहिल्यांदाच असा काही प्रकार घडलेला आहे. आणि तो सुद्धा त्याच्यापाठची भावना जी होती ती कबुतरांना काही खायला देण्याची होती, कुणाला नुकसान पोचवण्याची भावना नव्हती किंवा कुणाला हिंसा करण्याची, कुणाला इजा करण्याची भावना सुद्धा त्यामध्ये नव्हती. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणं हे मात्र जरुरी आहे. त्यामुळे त्या कृत्याचं समर्थन आम्ही अजिबात करत नाही आणि या पुढच्या काळात पुन्हा असं कृत्य कुठेही होणार नाही यासाठीच्या सक्त सूचना समाजाच्या सर्व घटकांना आम्ही दिलेल्या आहेत. आणि असे घडू नयेत म्हणूनच ही समिती या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करून समाजासमोर एक भूमिका मांडेल आणि ती भूमिका सगळ्यांना फॉलो करायची आहे. मग कुठल्याही मुनींनी सुद्धा असे परस्पर कुठलाही कॉमेंट्स व्यक्त करायचे नाहीत. कुठलं कायदा हातात घ्यायचा, आम्ही कायदा मानत नाही असं चालत नाही. आम्ही समाजाचे घटक आहोत, न्यायालयीन व्यवस्थेचा आम्ही भाग आहोत. त्यामुळे आम्हाला सुद्धा कायद्याचा आदर करावाच लागेल, न्यायालयाच्या निर्णयाचं पालन आम्हाला सुद्धा करावंच लागेल. मराठी एकीकरण समितीचे काही जे सदस्य होते त्यांचे आंदोलन होत आहे, तर कारवाई जी झाली त्यावरती कुठेतरी आरोप होत आहे की जैन समाजाने जेव्हा आंदोलन केला तेव्हा एवढी कारवाई झाली नाही, मात्र आज कारवाई झालेली, कुठंतरी दुजाभाव केला जातो सरकारतर्फे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मला काही त्यामध्ये फारसं तथ्य वाटत नाही, कारण जैन समाजाचं त्या दिवशी झालेली रिॲक्शन ही इन्स्टंट अचानक घडलेली रिॲक्शन होती. ही कुणालाही अपेक्षित नव्हती, पोलिसांनाही अपेक्षित नव्हती, आम्हालाही अपेक्षित नव्हती. त्यामुळं तात्कालिक काही गोष्टी घडल्या म्हणून कदाचित काही त्याचं पुरेशी व्यवस्था नसेल म्हणा किंवा काय गोष्टी घडल्या असतील किंवा आजचं हे त्यांचं आंदोलन पूर्व नियोजित किंवा डिक्लेअर्ड आंदोलन होतं, त्यामुळे काही गोष्टी घडल्या असतील. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या केल्या असतील. त्यामुळे असं कुठे दुजाभाव सरकार कधीच करत नाही. कारण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्याकडे आमची बैठक झाली ते मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये एक भूमिका स्पष्ट केली की सार्वजनिक आरोग्य, सर्वसामान्य लोकांचं आरोग्य ही या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ती केंद्रस्थानी ठेवून मग बाकीच्या गोष्टींचा विचार केला जाईल आणि या सगळ्या गोष्टींचा समन्वय करून मार्ग काढायला. सरकारनं अशी वेगळी एकतर्फी भूमिका किंवा नुसतं आम्हाला फायदा होईल असं काही विषयच नाही आहे. कारण कबूतरसुद्धा हे निसर्गाचा एक भाग आहेत, त्यांना अचानक असं मरणासाठी सोडणं योग्य नाही अशा आमच्या भूमिकेशी ते सहमत होते. तर सरकार म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचीच सरकारची भूमिका आम्हाला बैठकीमध्ये दिसून आली आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे समाजाचं आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य राहील ही भूमिका वारंवार स्पष्ट केलेली आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भावनांचाही आदर करतोय. आज कोर्टानं सुद्धा तीच भूमिका घेतली, त्या भावनेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत. त्याचवेळी जसं आम्ही सांगतो की कायद्यामध्ये, घटनेमध्ये माणसाच्या जगण्याचा कलम हे अधिकार आहे, तर कबुतरांच्या जगण्याचं कुठलं कलम आहे त्याचाही अभ्यास ही समिती करेल. आता कबूतर बोलू शकत नाही तर कबुतराच्या वतीनं त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि एकूणच या समाजाच्या सर्व घटकांच्या भावनांचा आदर करून सर्व समाजाशी एकोप्यानं राहण्याची, गुण्यागोविंदानं राहण्याची आमची जी परंपरा आहे, समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची आमची हजारो वर्षाची परंपरा आहे, त्या परंपरेचा भाग म्हणूनच आम्ही राहू. शेवटचा प्रश्न सर, काय वाटतं की कारण ही जी समिती गठीत होईल त्याचा अहवाल येईल आणि त्यानंतर न्याय मिळेल का, एक, आणि दुसरं समाजाला काय आव्हान करणार? समाजाला तर आव्हान माझं शांततेचंच आहे. न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे, कारण त्या मुक्या प्राण्याने सुद्धा जगण्याचा हक्क आहे, आमच्या आरोग्याचा सुद्धा हक्क आहे. आणि ज्यावेळी एखाद्या घटकाचं आरोग्य धोक्यात येतं असं ज्यावेळी सांगितलं जातं, समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तर आम्ही सुद्धा त्याच समाजाचा एक भाग आहोत. तेव्हा ज्यावेळी आरोग्याला धोका असेल तर तो आमच्या आरोग्याला धोका आहे, आम्हालाही की आम्हाला असंच मरायचं नाही आहे. त्यामुळं या गोष्टींचा आदर करू आणि जैन समाजानं सुद्धा या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आपल्या मनावर संयम ठेवावा, आपल्या भावनावर संयम ठेवावा. आपले आचार्य सक्षम आहेत, या सगळ्या गोष्टीचा योग्य विचार करून योग्य निर्णय आम्हाला देतील आणि तो निर्णय समाजाला कळवला जाईल. तोपर्यंत कुणीही स्वतंत्र भूमिका घ्यायची नाही आहे, कुठेही आंदोलन करण्याचा निर्णय झालेला नाही, कोणतंही आंदोलन आता घ्यायचं नाही आहे. त्यामुळं ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेतून जे फायनली आम्हाला पर्याय उपलब्ध असतील त्या सगळ्या पर्यायांचा आम्ही वापर करू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू आणि अंतिम निर्णय जो न्यायालयाचा येईल तो आम्ही सर्व कसोशीनं पालन करू. धन्यवाद. तर हे होते ललित जैनजी. त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाचा जे काही निर्णय येईल त्याने आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे त्यांना. मात्र त्यांनी समाजाला आवाहन केलेलं आहे की या सर्व मुद्द्यांवरती शांतता पाळावी.
कॅमेरा पर्सन मोहनसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.